सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे साहिल शिंदे. कशा आहात माझ्या मित्रांनो? तर व्हिडिओ नसताना तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा. तर मित्रांनो, हे आहे आपला डे 4 आणि एपिसोड आहे 6. तर व्हिडिओला नसताना तर तेवढं कमेंट लाईक करा आणि येता व्हिडिओमध्ये बघत राहा काय चाललंय काय नाही. आणि आपला हे नवीन स्पॉट आता सुचिंद्रन टेम्पल तुम्हाला माहीतच असेल, ते आहे तामिळनाडूमध्ये लोकेटेड. आणि पद्मपुरम पॅलेस. तर बघा डायरेक्ट स्पॉटवर भेटूया. तर मित्रांनो चेक इन आपलं चेकआउट करतोय. तर हे बघा बॅगे वेगे भरलेत. आता बस बीस आलेली आहे, चाललेलं आहे आता बाहेर. बघा हे सगळे आलेले आहेत. ठीक आहे सर. चप्पल कालेचे काढे घालू ना. तुमच्या आईचा पटकन मारलं. अरे नाव कशाच आहे? सुचिंद्रन टेम्पलवर आलेलं आहे. आणि हे काय सुचिंद्रन टेम्पल. चला ये. आणि गाईज टेम्पलमध्ये आहे ना अलाउड नसतं फोन, तुम्हाला माहीतच असतं. साऊथला खूप मजा अलाउडच नाही, खूप असे नाही का कायदा कानून आहे तिकडं. एक व्हिडिओ फोटो काहीच काढून देत नाहीत, बाहेरच सगळं चेक करतात. त्यामुळं सॉरी, मी जेवढं काढू शकलो बाहेरून तेवढंच काढले. बघत राहा व्हिडिओ. A few moments later. मस्त दिसतंय. आणि गाईज हे आहे बाहेरचा व्ह्यू सुचिंद्रम टेम्पल. आणि हे त्यांची पालखी जाती, ते तुम्हाला माहीतच असेल. त्याची हे पालखीचं वस्तू आहेत आणि खूप भारी आहे. बघा इकडं व्ह्यू खूप भारी आहे आणि बाहेरून फोटो वगैरे मस्त निघतात. फक्त आतून मी काढू नाही शकलो, तर ब्लॉग बघा. आणि ज्यांना माहीत नसेल गाईज, हे सांगतो की सुचिंद्रम टेम्पलमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव आहेत इथं सगळे, त्यांचं स्थान आहे इथं. तर बघा ब्लॉग. काही क्षणानंतर काहीच हे आम्ही आलो जेवायला. आणि इथं बघा हे सगळं सेम असंच असते सगळं इकडं. आणि केळ्याच्या पत्त्यावर ते देतात जेवण. आणि बाहेर आलो मग गाईज, मग हे बघा रोडवर आलो आम्ही. सगळं पाया बिया पडून आतलं शूट नाही करू शकलो. ते बाहेरचं बघा इथं सगळे लोकेशन वगैरे आहे. तर ब्लॉग बघा, ब्लॉग एन्जॉय करा. आणि ही बघा ही टाटा करते आता, हिला बघा.
later. तर काही क्षणानंतर मित्र एडे चाळे करून झाले. आपण आले पद्मपुरम पॅलेस. माझ्याकडनं काही नाव चुकत असेल तर माफ करा. मला ते खूप मोठे मोठे नाव होते तिकडं साऊथला, तुम्हाला माहिती आहेत नाव कसे येत नाही लवकर. हे पद्मपुरम पॅलेस आहे आणि खूप भारी पॅलेस आहे. तर बघा ब्लॉगमध्ये बघत राहा, एन्जॉय करा. आणि तिथं फोटो आणि व्हिडिओ काढण्यात रेस्ट्रिकेशन आहे. तर मी व्हिडिओ फोटो लपू काढलेत तर माफ करा. जास्त काढले नसेल तर मी थोडे थोडे काढलेत. आणि ही बघा कशी टाटा आय आय करते. तर बघत राहा ब्लॉग, एन्जॉय करा. आणि मी दमादमाने हळूहळू व्हिडिओ काढलेत. हे बघा आतलं, हे सगळं आतलं सीन आहे. इथं व्हिडिओ फोटो काढून देत नाही म्हणून मी लपू हळूच काढतोय. तर एन्जॉय करा ब्लॉगला आणि लाईक करा. आणि गाईज हे पॅलेस ह्याचं हिस्ट्री आहे की इथं महाराजाच्या काळात राहायचे, म्हणजे तिकडचे महाराज होते. आता त्यांचे एवढं मी डिटेल सांगू नाही शकत, पण तिथं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी फोटो काढलेले आहेत, ते बघत राहा आणि व्हिडिओ आणि सर्च करून ते सगळं त्याची डिटेल्स घ्या. खूप भारी आणि खूप असं शांत आहे आणि खूप असं सायलेंट आहे तिकडं. आणि खूप भारी जुन्या काळातलं हे बघू शकता सगळं तुम्ही, नाही का. म्हणजे खूप असं एक मजबूत बनलेलं आहे ते. तर बघा व्हिडिओला. फोटो अरे हे दिसलं पाहिजे ते. बोल काहीतरी. हा कितवा डे आहे? डे 2. डे 3 केरळामध्ये डे 2. आणि आज आम्ही सकाळी सकाळी निघालो. सनराईजचा पॉईंट होता तर आम्ही त्यावेळेस झोपून घेतलं. काय साईल आहे ना. मग आता आम्ही आलो आहे सुचिंद्रममध्ये, सुचिंद्रम टेम्पल नंतर. आणि एक तिथलं पद्मना स्वामी ह्यांचं सॉरी ये मल्याळी नहीं आते हमको. पद्मनाभ स्वामी यांचं पॅलेस आहे. पद्मनाभ स्वामी ते राजा होते तर त्यांचं पॅलेस आहे. आणि हे आपले व्लॉगर शेट. यश यश खलबत्ता. किचन रूम आहे डिलीट. कोणाचा?
हे आहे म्युझियम आणि आर्टिफॅक्ट्सचं एरिया. तर मित्रांनो चला व्हिडिओला एंड करतोय. तर व्हिडिओला नसेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि आपण आता बघितलं आहे पद्मपुरम पॅलेस आणि सुचिंद्रम टेम्पल हे दोन्ही तमिळनाडूमध्ये लोकेटेड आहे. आम्ही त्रिवेणी संगममधून एक्झिट केलं होतं, म्हणजे चेकआउट केलं होतं. ते आम्ही होतो कन्याकुमारीला, तुम्ही बघितलंच असेल. तर आता पुढचे ब्लॉग बघा, पुढचा एपिसोड 7 येईन. एपिसोड 7मध्ये तुमचे आपलं पुढं तुम्हाला कळतच राहील, मी आता सांगणार नाही. एपिसोड 7 कमिंग सून. बाय बाय गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाकी लाईक कमेंट करा. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.